हरिभक्तपरायण संगीत विशारद माधवजी महाराज, भजन सम्राट योगेश महाराज। महाराज तुम्ही बसा ना खाली, नाही खाली बसा तुम्ही, गादी सरको इकडे अलीकडे, नाही घ्या गादी घ्या, बसा बस बसा। हेलो 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 सगळ्या यजमानांनी पुढे या, सुवासिनींनी पुढे येऊन बसा इकडे। पूर्वावी आळे
कृपाळवा पांडुरंगा पांडुरंगा कृपाळवा पांडुरंगा कृपाळवा पांडुरंगा टाळी वाजवा टाळी
पुरविली आळी जे जे केली ते ते काळे माय तरी आईसी सांगा कृपाळवा पांडुरंगा घेतले नुतरी उचलो कडेवरे माय तरी आईसी सांगा कृपाळवा पांडुरंगा तुका मने घास मुखी गाली ब्रह्मरस माय तरी आईसी सांगा कृपाळवा पांडुरंगा नमो विठ्ठला राजया पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊली ज्ञान गंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा गुरुव्रत मन मन दुसरे चरण संताची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरुदास तुका मनोजवं मारुत दुर्लभेगम जितेंद्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातास भजवानरायुत मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये नागेन्द्रहाराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकराय नमः शिवाय शरदिंदु समाकारे परब्रह्म स्वरूपिणी वासरा पीठ निलय सरस्वती नमस्तुते विठ्ठला विठ्ठला आता वैवासित पावनाती भासती पंचानन समाना तया श्रोत्याची आचरणे जाना साष्टांग नमन करीत असो वाद्यभूषित पावन तो प्रत्यक्ष अमरेंद्रा समान तयाची आचरणी जान साष्टांग नमन करीत असो आता गान गंधर्व देवता कोकिळ कंठ स्वर आराका जे कीर्तनी वहिवासित लोका तयाची आचरणी नमन गा मज दिसत असो परम विख्यात जो जान ब्रह्मयाचा सुतू नारद जान नाम तितिक्षु तयाची आचरणी नमन गा जेने धर्मजित विलाची बळी तो संभाजी जान नवाळे कावतरला जयाची आकुळे तया छत्रपतीची आचरण कमळी साष्टांग नमन करीत असो विठ्ठला विठ्ठला आता
विलासिनी जय चातुर्यार्थ कला कामिनी ते श्री शारदा विश्वमोहिनी नमस्कारिणी मिया नदी दिव्य गोदात डिजा विलासी सदा प्रिय जो सज्जना वैष्णवासी जयावर्णिता प्रेमात्यंत चित्ता नमस्कार माझा श्री गुरु एकनाथा विठाला विठाला पुरविली आळी जे जे केली ते ते काळी माय तरी आईशी सांगा कृपाळवा पांडुरंगा प्रस्तुत प्राप्त प्रसंगी सेवेकरता निवडलेला अभंग विश्वमान्य विश्वभूषण विश्वाधिकार विश्वप्रिय चिन्मय स्वरूप असणारी अधिकार संपन्न साधू श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय यांचा सेवेकरता निवडलेला अभंग विठाला सेवेकरता निवडलेला अभंग माझ्या श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय यांचा आहे। या अभंगाद्वारे तुकोबाराय जगाच्या मालकाचा दयाळूपणा सिद्ध करतात। भक्ताविषयी जगाचा मालक किती प्रांजळ आहे, किती प्रेमळ आहे, किती करुणाघन आहे, किती दयासागर आहे, आई लेकरावर किती प्रेम करते याच्या कोटीपटीनं विश्वाचा मालक आपल्या भक्तावर प्रेम करतो, आपल्या भक्ताची कामं पूर्ण करतोय। या अभंगाद्वारे हे भगवंताचं ते भक्ताविषयीचं दयेचं सिद्ध स्थित मूर्तिमंत प्रकरण आजच्या अभंगाद्वारे पटवून देतात। विठाला विठाला पुरविली आळी जे जे केली ते ते काळी। आळी या शब्दाचा अर्थ इच्छा आहे। भक्ताच्या अंतःकरणात एखादी इच्छा प्रगट व्हावी आणि ती जगाच्या मालकाने पूर्ण करावी, त्याच्यासाठी कालाचा भेद सांगितला नाही। भक्त घरी असेल, बाहेर असेल, दारात असेल, जंगलात असेल, निर्जळ स्थळी असेल, माणसात असेल, एकांतात असेल, रात्री असेल, दिवसा असेल, उन्हाळा असेल, हिवाळा असेल, पावसाळा असेल, कुठल्याही ऋतूचा भेद न घालता देवानं त्या भक्ताचं काम करावं। आळी या शब्दाचा अर्थ इच्छा। ज्या वेळेला भक्ताच्या अंतःकरणात एखादा भाव प्रगट होईल आणि विश्वाच्या मालकाने तो भाव, ती इच्छा, ती कामना त्याची पूर्ण करावी। जे जे केली ते ते काळी हा पहिल्या कडव्याचा अर्थ। कोण आहे आईशी? तर माय तरी आईशी सांगा कृपाळवा पांडुरंगा। श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय सांगतात विटेवरच्या मालकासारखी कृपाळू माय आपल्या भक्ताचं काम करण्यासाठी जगात दुसरी कुठलीच नाही। हा पहिल्या आणि दुसऱ्या कडव्याचा अर्थ। विचारलं महाराज, भक्ताने एखादं काम अंतःकरणात त्याच्या मनात भाव यावा, जगाच्या मालकाने तो पूर्ण करावा एवढाच करतोय? नाही म्हणले। घेतले नुतरी उचलो कडेवरी। तुकोबाराय सांगतात एकदा का भक्ताला कडेवर घेतलं की ते खाली टेकत नाही। घेतले नुतरी उचलो कडेवरी, कडेवर घेतलं रे घेतलं की तो पुन्हा खाली ठेवतच नाही। एका व्यक्तीने प्रश्न केला, महाराज आई सुद्धा लेकराला कडेवर घेती, वडील सुद्धा लेकराला कडेवर घेतात, आजोबा आजी सुद्धा लेकराला कडेवर घेती, मग विटेवरच्या मालकाचं एवढं काय मोठेपण की तुम्ही कडेवरचा विषय सांगता? हा प्रश्न केल्यावर तुकोबारायचे डोळे भरून आले आणि सांगितलं, दादा अरे जन्म दिलेली माय कडेवर घेते आणि विटेवरची माय कडेवर घेते याच्यात फार मोठा फरक आहे रे। लेकरानं रडायला सुरुवात केली की माय आणि वडील कडेवर घेतात, आणि लेकरानं रडणं बंद केलं की आई वडील त्याला खाली ठेवतात। हे मायबापाचं कडेवर घेणं आहे। पण विटेवरच्या मालकाने एकदा कडेवर घेतलं की ते खाली ठेवतच नाही। 27 लोकायला कडेवर घेतलं। 35 फुटाच्या सोन्याच्या सिंहासनावर वडील बसलेत। मुलगा सिंहासनाच्या खुर्च्या रेंगत 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 बापाच्या मांडीवर गेला आणि एका माईच्या पोटात पाप आलं। त्या माईनं पोराला बापाच्या मांडीवरून खाली ढकलून दिलं, लोटून दिलं खाली, लोटून 5-4 ठिकाणी खरचटलं।
जन्मदात्या आईकडे गेलाय. सावत्र आईने ढकलून दिलं. आई बाबाच्या मांडीवर बसण्याची इच्छा होती ग, पण आईनं 35 फुटाच्या सिंहासनावरून मला खाली ढकलून दिलंय. ज्या माईनं जन्म दिलता त्या माईनं त्याला मांडीवर घेतलं, रडायला सुरुवात केली. विचारलं पोरानं आईला, आई बाबाच्या मांडीवर बसण्याची इच्छा आहे का आईनं मला ढकलून दिलं त्याचा प्रश्न विचारल्यावर तू रडतेस, हे माझ्या प्रश्नाचं उत्तर नाही. ऐक बाळा, वडिलाच्या मांडीवर बसवायचं का न बसवायचं माझ्या हातात नाही रे बाळा. आणि एक सांगू का बाळा, आधा कदा त्या आईनं जरी तुला वडिलाच्या मांडीवरून खाली ढकलून दिलं नसतं, पण एक ना एक दिवस वडील जातील. त्या दिवशी वडील 4-5 क्विंटल सरपणात पेटून द्यावं लागतील. आणि ज्या दिवशी तुझे बाबा सरपणात पेटून द्यावे लागतील त्या दिवशी कोणाच्या मांडीवर बसशील? ज्या आईच्या मांडीवर तू रडायला लागलास ती आई मृत्यू पावल्याच्या नंतर त्या आईला सुद्धा मशानात पेटून द्यावं लागते. तू कोणाच्या मांडीवर बसशील? तू अशा माईच्या मांडीवर बस की त्या मांडीवर कुठलीच शक्ती तुला खाली वाटणार नाही. जन्म दिलेले आई वडील कडेवर घेतात, रडणं बंद झालं की कडेच्या खाली टेकतात. याच्या पलीकडचं सांगू तुम्हाला, फार कडेवर घेतल्याच्या नंतरही रडणं बंद करत नसेल तर आईला राग येतून आई सांगते, मेल्या किती किती हट्ट पुरू रे तुझा, दुश्मन झालास रे माझा, तुला किती कडेवर घेऊ रे बाळा. अरे थकून गेले रे मी, माझं कंबरडं मोडलं रे मी, तुला किती कडेवर घेऊ. जन्म दिलेली माय सुद्धा थकती, पण 27 लेकराला कडेवर घेतले अजून खाली टेकलंच नाही. दुर्वाची चांदणी एका आईनं ढकलून दिल्यामुळे विटेवरच्या मालकाचा धावा केला आणि त्या मालकानं आडळपद देऊन टाकलं. बैसविला ध्रुव शिराचा सागर उपमन्या. अशा मांडीवर अशा कडेवर घेतलं की अजून खाली टेकलं नाही. सर्व चांदणे हलत त्यात काका, ध्रुवाची चांदणी हलत नाही. ज्योतिष्य शास्त्रकाराचं मत आहे, ज्याला ध्रुवाची चांदणी दिसली नाही ते 19व्या दिवशी मळ्यात नेऊन पेटवावं लागते. काय त्या कडेची ताकद असेल. घेतले नु तरी उचलवली कडेवरी, आया कडव्याचा अर्थ. शेवटच्या कडव्यात तुका म्हणे घास, मुखी घाली ब्रह्मरस. ब्रह्मरसाचं जेवण विटेवरची मालक घालते. प्रश्न केला तुकोबारायला एका व्यक्तीने, महाराज जन्म दिलेले आई वडील सुद्धा जेव घालतात. ऐक रे दादा, आई आणि वडील जेव घालतात, पण जेव घातल्याच्या नंतर पुन्हा भूक लागते. जन्म दिलेले मायबाप लेकराला जेव घालतात, पण जेव घातल्याच्या नंतर पुन्हा भूक लागते. भूक लागल्याच्या नंतर पुन्हा जेव घालतात आणि पुन्हाही भूक लागते. हे आई वडिलाचं जेव घालणे. पण विटेवरच्या मालकानं 227 लोकांना जीव घातले. माझ्या वाचनातले लोक येते, अजून काही असतील पुन्हा वाचनात आले तर पुन्हा संख्या वाढविल, पण 227 आतापर्यंत वाचनात आलेत. रक्ता मासाचा चिखले हरा मासाचा पूर आहे. रथी महारथी लोकांचे डोके तुटलेले आहेत, हात तुटलेले आहेत, पाय तुटलेले आहेत. प्राणाची आहुती दिलेली आहे. अशा रक्ता मासाच्या चिखलाचा प्रसंग कुरुक्षेत्राचा
आणि त्या हाडा मासाच्या चिखलावर एका व्यक्तीला भूक लागली. त्या व्यक्तीचं नाव होतं अर्जुन. आणि त्या 18 दिवसामध्ये अर्जुनाला जगाच्या मालकाने ब्रह्मरसाचं जेवण खाऊ घातलंय. द्वापार युगात अर्जुनाला जीव घातलंय. अजूनही अर्जुनाला भूकच लागली नाही. अजूनही नाही. आपले आई वडील जीव घालतात, पण जीव घातल्याच्या नंतर पुन्हा भूक लागते. पण विटेवरच्या मालकाने अर्जुनाला ब्रह्मरसाचं जेवण खाऊ घातलंय. अजून अर्जुन भूक लागली असं म्हणलाच नाही. तुका म्हणे घास मुखी घाली ब्रह्मरस. साधा सोपा सरळ अभंगाचा अर्थ झाला आपलं कीर्तन. विठाला विठाला. मोठ्या श्रद्धेने अट्टहासाने हा माऊंद्याचा कार्यक्रम आहे, सोहळा आहे. तीर्थयात्रेचा उद्यापनाचा सोहळा आहे.